मुक्ते मुक्ते अगं थांब. योगीराज चांगदेवांचं पत्र आलंय. काय नरोत्तमा, बरोबर ना? हो. पण कागद तर कोराच आहे, हो ना? दादा, हे आखरीत बघ. 1400 वर्षे तप करूनही हा कोराच. अगं पण हे चांगदेव आहेत कोण? महायोगी. परमयोगी. मावशी, अगं हे परमयोगी तापी तीरी असतात. आपल्या चमत्कारांचं पोषण करण्यात आणि अहंकार वाढवण्यात त्यांनी शेकडो वर्ष वाया घालवली आहेत. मुक्ते, तप केले आहे. या ज्ञानेश्वरांनी पैठणास रेड्यामुखी वेद वदविले म्हणे, ते स्वामीच कळाले. हो, आणि त्यांच्या अहंकारात कापराची आहुती पडली. आणि बरं का, निवृत्ती दादा, हा? मायना काय लिहायचा हे कोडं पडलं म्हणून कागद कोरा पाठवला. बरं का ज्ञानेश्वरा, हा? पत्रास छानसं उत्तर दे. काय सोपाना? रामकृष्ण हरी. आज्ञा दादा. 65 ओव्यांचं हे उपदेश परपत्र पाहून चांगदेव चांगलेच भडकले. नरोत्तमा, स्वामी, प्रस्थानाची सिद्धता कर. जशी आज्ञा स्वामी. निवृत्तीनाथा, ज्ञानेश्वरा, काय झालंय शंभू पंडित? ते आलेत. योगीराज चांगदेव आलेत. वाघावर बसून आहेत. त्यांच्या हातात सर्पाचा आसूड आहे. सहस्त्रावधी शिष्यगण त्यांच्या मागून चालत येत आहेत. काय हो विसोबा शास्त्री, आली नाहीत ती पोरं? घाबरले असतील, दुसरं काय? ज्ञाना दादा, ही मातीची भिंत येईल का रे आपल्या बरोबर चांगदेवांना भेटायला? माती माऊली, चलशील?